खूप छान चांगलं काम करते. नाही 5 किलो मोफत धान्य चालू आहे सध्या. तुम्हाला काय वाटतंय? सांगा. मला मोदीचीच पाहिजे. ते रोजगारासंदर्भात मोदी सरकार कितपत यशस्वी ठरले? नाही यशस्वी ठरले सर. 2000 टाकतंय पण काय यशस्वी नाही. सोयाबीनला भाव नाही सर, काला भाव नाही. यशस्वीच आहे. पहिले गरीबाला तांदूळ नव्हते, गॅस नव्हते. जे कर्मचारी होते त्याला गॅस पैशाने भेटत होता. गरीब म्हणून मला गॅस सुद्धा भेटत नव्हता. आता केवढ्याला भेटते गॅस? आता भेटते पण ते काय झालं? किती मध्ये भेटतंय? आता भेटते ना, 600ला भेटते, 700ला भेटते. एक मिनिट, गॅस किती मध्ये भेटते? 930ला. मोदी सरकार. उज्ज्वला गॅसचा दर काय? 1100 चिल्लर 1100. मी आज संशोधक विद्यार्थी आहे, PhD करतोय. सेटनेट जरी झालेले असतील विद्यार्थी, तुमचा मुलगा, माझा भाऊ, बहीण सगळ्यांचे आज बेरोजगार आहेत. एकनाथ शिंदेनं नंतर देतो मग देतो पण दिलं नाही, काय नाही. चॉकलेट दिली. नांदेड येथील मोदी मैदानावर सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सुरू आहे आणि सभेच्या स्थळाबाहेर आपण आता या ठिकाणी आहोत. सभेच्या स्थळाबाहेरची जर अवस्था पाहिली तर माझ्या बाजूला पाहू शकता की पाण्याची जी नांदेड जिल्ह्यामधली जी काही अवस्था आहे ती अवस्था प्रामुख्यानं पाहायला मिळते. कारण या ठिकाणी सभास्थळी आलेले जे काही नागरिक आहेत स्वतःच्या खांद्यावर ह्या बॉटल्स अथवा पाण्याच्या बॉटल घेऊन जाताना दिसतात. आपण बाजूला पाहू शकता की काही तरुण मंडळीसुद्धा आहेत जे आता पाण्याच्या बॉटल घेऊन जाताना दिसतात. कारण नांदेड जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र प्रामुख्यानं जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसामधील जी पाण्याची अवस्था आहे, प्रामुख्यानं मराठवाड्यामधील जे प्रमुख धरणं आहेत त्या प्रमुख धरणांमध्ये केवळ 30% पाणीसाठा शिल्लक आहे. अद्याप मे महिना, जून महिना शिल्लक असताना सुद्धा पाण्याची जी वानवा एकूणच मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यात जाणवते याचं हे प्रत्यक्ष उदाहरणच म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी सभास्थळावर येणारे जे काही नागरिक आहेत पाण्यासाठी पाणी घेऊन जाताना प्रामुख्यानं पाहायला मिळतात. उन्हाचा जो तडाखा आहे तो उन्हाचा तडाखा वाढत असताना एकीकडं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा चालू असताना नागरिकांना मात्र पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आता आलेली पाहायला मिळते. मॅडम कुठून आले आहेत तुम्ही? आम्ही देगलूरून आलो सर. देगलूरून आले. हो. नरेंद्र मोदींची ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये कोणत्या योजना तुम्हाला प्रभावी वाटल्यात? आम्हाला सगळ्यांच्या योजना छान वाटल्यात आणि महिलांसाठी खूप छान काम केलेत त्यांनी. आणि आज कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला? आम्हाला अन्नदान, पुन्हा नंतर महिलांवर काही अन्याय झाले त्यांच्याबद्दल काम केलेत. खूप छान चांगलं काम करतात. नाही, नरेंद्र मोदी सरकारच्या कालावधीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये अशी कोणती योजना आहे ज्याचा तुम्हाला लाभ मिळाला आहे? आम्हाला तर महिलांना, लेडीजला सगळंच भेटलं. योजनेचं नाव सांगा, गोल सांगू नका. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळाला? मोदीने आता राशन, अन्नदान हे आता काय फ्री भेटते, गॅस फ्री भेटते. गॅसचा दर काय? उज्ज्वला गॅसचा दर काय? 1100 चिल्लर 1100. 1100 रुपये. किती थोडं जोरात सांगितलं तर बरं होईल. 1100 रुपये आहे सर. 1100? हा 1100 रुपये आहे. तुम्हाला त्याचं अनुदान किती मिळते? अनुदान आता घरात जसं कुटुंब आहे तसं भेटते. अनुदान किती मिळते त्याचं? अनुदान 300 रुपये भेटते आपल्याला. 300 रुपये भेटते. किती अनुदान मिळालं दादा? 9 रुपये 95 पैसे. 9 रुपये 95 पैसे. 9 रुपये 95 पैसे. गॅसचा दर काय झाला? 829 रुपये. 829. तुम्ही कोणत्या गावून आले? मी सावळीहून आलो, मुखेड तालुका. काय नाव आहे आपलं पूर्ण? माझं उत्तम ज्ञानोबा टाळीकुटे. काय अवस्था आहे गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्या आश्वासनांची पूर्तता झाली असं वाटतं? आश्वासनाची पूर्तता तर सर म्हणले होते मोदी साहेबांना प्रत्येक शेतकऱ्याला 15 लाख देतो म्हणून, पण ती पूर्तता झाली नाही. आता हे जे अन्नधान्य आहे अन्नधान्य तेवढं द्यायला फ्री 5 किलो मोफत. 5 किलो मोफत धान्य चालू आहे सध्या. बाकीच्या कोणत्या योजनांचा लाभ झाला? बाकीचं काय आता काही नाही. बाकीचं थोडं 15 लाख देतो म्हणले होते, 15 लाख काय दिले नाही शेतकऱ्याला. मी शेतकरीच आहे. शेतकऱ्यांच्या आश्वासनांची पूर्तता झाली का? नाही सर, झालं नाही. 10 वर्षापूर्वीची अवस्था आणि आत्ताच्या अवस्थेमध्ये काय फरक आहे? फरक काय आता जेमतेमच आहे समजा, काही नाही तेवढं फरक. खताचे दर वाढलेत की सर, दुप्पट वाढलेत. खताचे दर दुप्पट वाढलेत ना. GST लागू झाली त्याच्यावर, त्याच्यामुळं सगळे झाडा पोचले शेतकऱ्याला. खरं सांगा. काय वाटतंय अशोक चव्हाण काँग्रेसमधनं भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर कितपत फरक पडेल काय वाटतंय? BJPला नक्कीच फायदा होईल आणि प्रचंड मताधिक्याने मोदी निवडून येतील. तुम्हाला काय वाटतंय? मला मोदीचीच पाहिजे. नाही काय फरक पडेल हे विचारतो.
वन साईड चिखलीकर साहेबाला मला सामान्य माणसाला, राजकीय लोकांचं नाही, मला सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया घ्यायच्यात. नाही, हे राजकीय काका सामान्य एक मिनिट, मला सामान्य माणसाकडे जाऊ, शेतकऱ्याकडे. एक मिनिट, काका कुठून आले? निळा एक जरा येऊन आले. निळा एकदा येऊन आले का? एक जरा बरं, निळा एकदा येऊन आलेत का? एक जरा येऊन आले. काय वाटतंय, ज्या काय गेल्या 10 वर्षाचा कालावधी जो झालेला आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या योजनेचा लाभ झालेला आहे? आम्हाला काय पगारी झाल्या साहेब, हे झाल्या. काय वाटतंय? बरं वाटतंय साहेब. कोणती अशी योजना आहे जी ज्याचा लाभ तुम्हाला मिळालाय? कोणत्या योजनेचा लाभ झालेला आहे? आम्हाला योजनाचं नाही, मजूर होतो आम्ही काही मजूर. लखन घुंगराळे. काय शिक्षण झालं आपलं? माझं BCom. शासनाची नरेंद्र मोदी सरकारमधील कोणत्या योजनेचा तुम्हाला आतापर्यंत लाभ झाला आणि तुम्हाला व्यवस्थित वाटले त्या योजना? आजपर्यंत जे काही योजना आहेत ते आजपर्यंत सर्वसामान्य आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना त्या योजनेचा लाभ झालेला आहे. पहिलेच्या काळामध्ये जी योजना येत होत्या ते कधी आमच्यापर्यंत आल्या नाहीत, पण आजकाल जे त्यांनी KYC म्हणा किंवा जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे उभे केले त्याच्यामुळे आम्हाला त्या योजनेचा लाभ झालेला आहे. अशी कोणती योजना आहे ज्याचा लाभ तुम्हाला स्वतःला झालेला आहे? अशी आता आपलं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणा, पुन्हा अजून समजा कोणते राशनची म्हणा. पहिले आम्ही दुकानात जात होतो, राशन भेटत नव्हतं. अंगोठा लावला की जेवढं राशन आहे तेवढं राशन आमच्या हक्काचं आम्हाला भेटत आहे. तुमचं BCom पर्यंत शिक्षण झाले, नोकऱ्या किती जणांना भेटल्या? नोकरी तर अजून काय झालं नाही. कसं काय, तर आता आमचा मेन मुद्दा आमचा जो आहे तो आमचा मराठा आरक्षणाचा आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठं काय वाव भेटत नाही, शिक्षणामध्ये वाव भेटत नाही. खाजगीकरण झालं तर सरकारी नोकऱ्या राहतील कुठे शिल्लक? तुम्हाला वाटत नाही? खाजगीकरण आता कसं आहे, खाजगीकरण करायलेत काय गोष्टीचं, त्याचा फायदा होईल तुम्हाला? तुमचं BCom पण शिक्षण झालं नाही, काय त्याचा काय फायदा होणार नाही. नोकऱ्या, हा बोला एक मिनिट. सर, काँग्रेसकडूनच खाजगीकरण सुरू झालेलं आहे अगोदर. मात्र सुरुवात पेन्शन कोण बंद केली सुरुवातीला? पेन्शन काँग्रेस सरकारनं बंद केली. पेन्शन जी आहे काँग्रेस सरकारनं बंद केलेली लोकांची. आता हे पेन्शनावर कोण हे चालू आहे चर्चा. भाजप त्याची पेन्शन, जुनी पेन्शन लागू करायला तयार आहे. तर जुनी पेन्शन कोण बंद केली? काँग्रेसनंच बंद केली. विलासरावच्या काळात बंद झालेली. बरं, अशी कोणती योजना ज्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला असं वाटतं? मला म्हणजे माझ्या मुलाला वगैरे, मला RTA मध्ये फॉर्म भरलो, मुलाला लागलेली आहे. मला राशन भेटते वेळेवर, पूर्ण भेटते. त्याच्यामध्ये काय, लोकांना गॅस सिलेंडर घ्यायला 8 दिवस बारी लागत होती, आता घरपोच गॅस आले. लोकांना घर नल जल दिला, लोकांना घरोघर जाऊन घरकुल योजना, पंतप्रधान योजना भेटली. लोकांना दवाखाना जायला ते कोणती आरोग्यदायी योजना भेटली ना, सगळे भेटली नाही असं कसे म्हणता? अहो, केंद्रानं 2000 टाकलं, डायरेक्ट खात्यावर चालले ना. बरं, सिलेंडरचा दर काय आता? 900 रुपये. मग त्याच्यामुळे काय सिलेंडरचं काय? 930 रुपये. 1080. 930. सामान्य माणसाचा आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करत आहोत, कारण या ठिकाणी बाजूला नरेंद्र मोदी यांची सभा चालू आहे, तर बाजूला बरेचसे तरुण आहेत. या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे फ्लेक्स हातात घेऊन मोदीच्या घोषणा देत आहेत. मात्र सामान्यांचा काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करतो. एक मिनिट, या ठिकाणी राजकीय लोकांपेक्षा सामान्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत. नरेंद्र मोदीच्या सभास्थळाबाहेर हे काही विद्यार्थी, काही शेतकरी या ठिकाणी आहेत. काय वाटतंय विद्यार्थी म्हणून? आता या ठिकाणी नरेंद्र मोदीची सभा पार पडली आहे, काय वाटतं विद्यार्थी म्हणून कितपत यशस्वी ठरले भाजप सरकार? नमस्कार, मी विशाल भद्रे, मी संशोधक विद्यार्थी आहे अर्थशास्त्र. मी गेल्या अनेक वर्षापासून बघतोय, 2014 भारत सरकारमध्ये नरेंद्र मोदी सरकार हे विद्यार्थ्यांच्या बाजूने कुठल्याच प्रकारच्या हिताच्या योजना आखल्या नाही आहेत. सामान्य जनता इथे आलेली आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे, आज प्रत्येकांचे लेकरं हे आज बाहेर आहेत. खाजगीकरण वाढलेलं आहे. खाजगीकरण म्हणजे मुळात हे आपल्या काही सामान्य लोकांना माहिती नाही आहे.
खाजगीकरण म्हणजे विचार करा, LKG UKGच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला 20-20 हजार रुपये तुम्हाला फीस लागत आहे. याच्याबद्दल कोणी बोलतं का? आज बेरोजगारी आहे. मी आज संशोधक विद्यार्थी आहे, PhD करतोय. सेटनेट जरी झालेले असतील विद्यार्थी, तुमचा मुलगा, माझा भाऊ, बहीण सगळ्यांचे आज बेरोजगार आहेत. त्यांच्याबद्दल कोणी आज बोललेलं आहेत का? कोणीच बोललेलं नाही. त्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा होता. या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाट उसळलेली होती. आरक्षणाचा फायदा हे कुठलीही एक जाती वर्ग प्रवर्ग घेत नाही आहे. प्रत्येक जातीमध्ये असा वर्ग असतो की ज्या वर्गामध्ये आर्थिक मागासलेला वर्ग, मी आहे, मला शिक्षणासाठी आज 4 पैसे माझ्या आईवडिलांनी नाही दिले तर मला बाहेर जाऊन शिक्षण घेता येत नाही आहे. खाजगीकरणाचा हेच ते तोटा होतो आहे की खाजगीकरण बंद झालं तर शिक्षण. आज जिल्हा परिषदच्या शाळा आपल्या महाराष्ट्रामधले 1350 शाळा हे बंद झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण अनेक विद्यार्थ्यांनी कोणीतरी आंदोलन मोर्चे काढल्याच्या नंतर ते शाळा मागे घेतलेल्या आहेत. तांड्यावरच्या वस्तीवरच्या शाळा हे बंद झालेल्या आहेत. आपले शेतकऱ्यांचे लेकरं हे तालुक्यावर जिल्ह्यावर जाऊन शिकू शकत नाहीत. तेवढे पैसे आपल्याकडे नाही आहेत. त्यासाठी थोडंसं नाराजगी व्यक्त होते. खाजगीकरण, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, वर्षाला महिन्याला 2000 रुपये खात्यामध्ये टाकले, याचा अर्थ की आपण शेतकरी हे सुफलाम सुफलाम झालो. रोजगारासंदर्भात सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्न आहेत, त्यानंतर नोकऱ्या आहेत व शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या संदर्भात मोदी सरकार कितपत यशस्वी ठरलं आहे असं वाटतं? वाटत नाही आहे यशस्वी झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपणाला तर निवडणूक आयोगाने तर एक अट घालून दिलेली असते की निवडणुकीमध्ये जात धर्म पंथ हे आणायचं नसतो. पण कुठलंही राजकारण बघता हे जातीचं राजकारण झालेलं आहे. मी कुठल्या तर जातीचा आहे म्हणून माझा उमेदवार आहे म्हणून मी मदत करावी. पण इथे तरी बेरोजगार युवकांना संधी, शासकीय नोकरीत प्राधान्य, सर्व शासकीय नोकऱ्यांना हे बॅक पाठीका ठेवून हे खाजगीकरण, ह्याच्यामुळं मला वाटते की यशस्वी नाही वाटलं त्या गोष्टीमध्ये. बरं, इतरही विद्यार्थी, काही शेतकरी लोक आपल्यासोबत आहेत, विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. तुमचं काय नाव, कुठून आले? एक मिनिट. माझं नाव ज्ञानेश्वर अण्णाराव शिकरे. कुठून आलेले आहेत आपण? नांदेड जिल्हा लोहा तालुका, जवळगाव देशमुख. काय झालं शिक्षण आपलं? शिक्षण 10वी झाले सर. काय वाटतं रोजगारासंदर्भात मोदी सरकार कितपत यशस्वी ठरले? नाही यशस्वी ठरलं सर. 2000 टाकतंय पण काही यशस्वी नाही. सोयाबीनला भाव नाही सर, काला भाव नाही. काय अपेक्षा होत्या तुम्हाला? काय अपेक्षा? आरक्षणाचा, सगळ्या सोयऱ्याचा कायदा लागू करायचा होता, ही माझी इच्छा होती. या निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोणत्या गोष्टीचा जास्त परिणाम होईल? आरक्षणाचा फटका बसू शकते सर मोदी साहेबाला. बाकी इतर प्रश्नांचा, शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न, इतर गोष्टींचा होईल का? इतर गोष्टीचा पण होऊ शकते. का तर सोयाबीनला भाव नाही सर, काय नाही. आरक्षणाचा फायदा तर फटका बसणारच आहे काय पण असणार तर. मेन आरक्षण आम्हाला वाशिममधून काढून दिलं एकनाथ शिंदेनं, नंतर देतो मग देतो, पण दिलं नाही, काय नाही. चॉकलेट दिली, सगळे सोयरा कायदा लागू केला नाही, काही नाही. नेत्यांची जी येणं जाणं चालू आहे त्याचा फटका बसेल? हा बसेल, 100% बसेल. आपण कुठून आले? काय नाव आहे आपलं? आपलं नाव बालाजी गणपती शिंदे. आपलं म्हणजे कोणाकोणाचं? तुमचं माझं? नाही, माझं मी आलेगाव दाताळ्याहून आलेलो आहे. काय वाटतंय नरेंद्र मोदी सरकार कितपत यशस्वी ठरलंय? यशस्वीच आहे. पहिले गरीबाला तांदूळ नव्हते, गॅस नव्हते. जे कर्मचारी होते त्याला गॅस पैशाने भेटत होता. गरीब म्हणून मला गॅस सुद्धा भेटत नव्हता. आता केवढा भेटते गॅस? आता भेटते, पण ते काय झालं? किती मध्ये भेटते? आता भेटते ना, 600ला भेटते, 700ला भेटते. एक मिनिट, गॅस किती मध्ये भेटते? 930ला. 930. मग आता सबसिडी काढून मॅडम सर 700ला पडते, 600 रुपयाला पडते. सबसिडी किती येते? 300 रुपये. तुम्हाला मिळाली? हो, उज्ज्वला गॅस मला मिळाली. मोदी सरकार मला किसान सन्मान निधी. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही तरुण आहेत, इतर मंडळी आहेत, ते मोठ्या प्रमाणात जमलेत. मात्र प्रामुख्यानं नरेंद्र मोदी सरकारमध्ये नोकऱ्यांचा प्रश्न असेल, आश्वासनांची पूर्तता असेल किंवा शेतीमालाला भाव असेल, या गोष्टीवर अद्याप तरी सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाही. त्या पद्धतीच्या ज्या घोषणा झाल्या होत्या त्या घोषणांची पूर्तता या सरकारनं केल्या नसल्याचं नागरिकांमधून म्हणणं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.